शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर आज परभणी दौऱ्यावरती आहे आणि नेमकं दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे, विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार येणार असल्याची माहिती आहे। हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते माजी खासदार सुरेश जाधव आहेत। जाधव साहेब, आज वायकर येत आहेत, नेमकं विधानसभेच्या अनुषंगानं काय काय कार्यक्रम घेण्यात येणार आहे? विधानसभेचं परभणी जिल्हा हा परभणी लोकसभा धनुष्यबाणाचा बालेकिल्ला आहे। आदरणीय बाळासाहेबांच्या विचारात हा जिल्हा आहे। आदरणीय बाळासाहेबांचा विचार ह्या परभणी जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये झोपडीमध्ये वाडीत तांड्यात सगळीकडे बाळासाहेबांचा विचार धनुष्यबाण आहे। खरं तर लोकसभेला खूप आमच्या अन्याय झाला असं आमचं मत आहे, पक्षाचं मत आहे, आमच्या कार्यकर्त्यांचं मत आहे, जनतेचं मत आहे। ते झालं गेलं, पण कमीत कमी 4 विधानसभापैकी आम्हाला 2 विधानसभा शिवसेनेला मिळाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि त्यामध्ये गंगाखेड असेल, परभणी असेल, पाथरी असेल, खरं तर 3 विधानसभेवर आमची मागणी आहे। कारण आम्हाला धनुष्यबाण हे धनुष्यबाणाचं चिन्ह अतिशय आवडीचे चिन्ह आहे आणि धनुष्यबाणाचं चिन्ह बाळासाहेबांचे विचार आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम, ह्या 3 ताकदीवर, ह्या 3 शक्तीवर आम्हाला खात्री आमच्या आमदार नक्की निवडून देतील। 4 विधानसभा आहेत परभणी जिल्ह्यामध्ये, त्यापैकी तुम्ही 3ची मागणी करतायत आणि इतर तुमची सहकारी युती आघाडीच्या मध्ये 3 पक्ष आहेत, मग कसं मॅनेज करणार ते? साहेब, आता तो पक्ष लेवलचा प्रश्न आहे, पण मी आपल्याला कार्यकर्त्याची भावना सांगितली, लोकांच्या भावना सांगितल्या, जनतेच्या भावना सांगितल्या। आता पक्ष हे ती महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते आहेत। मुंबईमध्ये बसून जो काही आम्हाला मतदारसंघ सुटेल ते आम्ही मान्य करू। एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही पुढे जाणारे कार्यकर्ते नाहीत, पण साहेबाला इथली सगळी परिस्थिती सांगणं भाग आहे, यासाठी या सगळ्या बैठक आहेत। आणि कार्यकर्त्याची भावना, जनतेची भावना साहेबाला कळून मॅक्झिमम आमच्याकडे विधानसभा दिल्या पाहिजे, ते आमच्या ताकदीने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। तुम्ही गंगाखेडची मागणी करतायत, गंगाखेडला विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे तुमचे सहकारी पक्षातले आहे। आनंदही असतील, ते काम करीत असतील, विद्यमान आमदार आमच्या महायुतीतले जरी असले तरी आमची इच्छा आहे की गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून हा धनुष्यबाणाला विधानसभा मतदारसंघ सुटला पाहिजे आणि धनुष्यबाणाच्या ताकदीवर। आणि आम्हाला तिथं टोटल त्या मतदारसंघाची खडा माहिती असल्यामुळं, वाडी तांड्या धनुष्यबाण बाळासाहेबांचा विचार असल्यामुळे, एकनाथ शिंदे साहेबांच्या योजनेच्या माध्यमातून नक्की आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री असल्यामुळे आमची ती मागणी आहे। तर एकूणच परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभापैकी जास्तीत जास्त विधानसभा शिवसेनेला सोडण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी माजी खासदार जाधव यांनी केले। तर शिवसेना, परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सांगायलाही ते या ठिकाणी विसरलेले नाहीत। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।